यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सकल हिंदू समाजाच्या वतीनं जे निवेदन देण्यात आले आहे, उपविभागीय अधिकारी अकलूजमध्ये प्रांत कार्यालयात तुम्ही आज निवेदन दिले, कशा संदर्भात निवेदन होतं, त्याच्या मागचा सार काय नक्की आणि कशासाठी हे सगळं केलेलं आहे? आज या ठिकाणी सकल हिंदू समाज अकलूज लव जिहाद फसवणूक व बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतर याविषयी जे निवेदन मागच्या वेळेस देण्यात आले होते 14 फेब्रुवारी 2025 या अनुषंगाने पुन्हा एकदा सरकारला सांगण्यात येते की लव जिहाद कायदा व बलपूर्वक धर्मांतर कायदा हा पारित व्हावा लवकरात लवकर. याविषयी आमची सरकारकडे एकच मागणी आहे की हा कायदा लवकरात लवकर पारित होऊन हिंदू समाजाला न्याय दिला गेला पाहिजे. आज लव जिहाद व फसवणूक अथवा बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतर हे रोखण्यासाठी सरकारने लवकरात लवकर कायदा आणावा व सगळ हिंदू समाजाला न्याय लवकर लवकर देण्यात यावा. निश्चितपणे आपण बघू शकतो की हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे, तरीसुद्धा या कायद्याला अंमलात आणण्यासाठी किंवा अंमलबजावणी होण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे, कशामुळे लागत आहे आणि हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांना किंवा हिंदुत्ववादी संघटनांना अशा प्रकारे सारखं निवेदन द्यावं लागत आहे, याचा सरकार कुठेतरी का विचार करत नाही? नक्कीच याचा विचार केला जातो, परंतु तसं बघितलं जाता हिंदुत्ववादी विचारधारा न म्हणता ही एक काळाची गरज आहे. कारण का तर धर्मांतर होत असताना ते आर्थिक ह्याच्याद्वारावरही केलं जात आहे. तरी आमची सरकारला पुन्हा एकदा हीच मागणी आहे की लवकरात लवकर कायदा पारित करावा. यांनी ह्याच्या आधी देखील 1 वर्षापूर्वी संघटना समिती जाहीर केलेली आहे, परंतु त्याचं पाहिजे असं यश आलेलं नाही आहे. त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा ह्या सरकारला जागं करण्यासाठी किंवा ह्या सरकारला ह्या हिंदू समाजाची जाणीव होण्यासाठी की हा कायदा किती आवश्यक आहे, लव जिहाद असेल, बलपूर्वक धर्मांतर असेल, हा कायदा समाजाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, ह्याचे परिणाम काय आहेत हे या निवेदनाद्वारे आम्ही दिलेलंच आहे. ह्यावेळेस जास्त न काही बोलता हा कायदा लवकरात लवकर पारित करावा हेच आमच्या सरकारला मागणी. नाही, बरोबर आहे. आपण बघू शकता की चंगाई सभांसारख्या कार्यक्रमातनं चमत्काराच्या नावाखाली हिंदू भाविकांची जी दिशाभूल करण्यात येते किंवा त्यांना जे ख्रिस्ती धर्माकडे वळवलं जातं आहे, हा फसवणुकीचा प्रकार आहे का नाही? नक्कीच फसवणुकीचा प्रकार आहे. वेळोवेळी ह्यासाठी निवेदनं दिली जातात, आंदोलनं केली जातात. तरी आम्ही ह्याच विषयाला धरून धर्मांतर असो अथवा लव जिहाद असो या विषयाला धरूनच हे निवेदन देण्यात आले. निश्चितपणे आपण बघू शकतो की हिंदू धर्मामध्ये जे काय हिंदू मुले आहेत यांना जे धर्मांतराच्या नावाखाली जाळ्यात उडलं जातं आहे, लव जिहादच्या नावाखाली अडकवलं जातं आहे, धर्मांतरण करून घेतलं जातं आहे. निश्चितपणे मुळात धर्मांतर झाल्यानंतर त्या मुलींमध्ये कुठली सामाजिक किंवा आर्थिक बदल झालेला दिसून येतो का तुम्हाला, किंवा नक्की त्यांचं काय हाल झालेलं आहे? उदाहरणं भरपूर आहेत आपल्यामध्ये, सांगायचं झालं तर देशामध्ये बरेच उदाहरणं आहेत, काय सांगाल? आपण जर यूट्यूब सर्च मारलं तर प्रसार माध्यमातूनच या गोष्टी जाणून येतील की महिलांवर काय अत्याचार होतात, धर्मांतरण झाल्यानंतर त्यांची काय अवस्था होते. अशा कित्येक प्रकारातून बऱ्याच मुली ह्या बाहेर काढल्या गेलेल्या आहेत, काही अडकलेल्या आहेत, काय त्या काढण्याच्या प्रतीक्षेत आहोत. तर केवळ हा हिंदू धर्मावर अत्याचार आहेच, परंतु ज्या काही महिला ह्यात ओढल्या जातात त्यांचं नक्की काय होतं हे शब्दात सांगण्यासारखं नाही आणि त्यासाठीच आपण हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. आज हिंदुत्ववादी समाजाच्या वतीनं सकल हिंदू समाज अकलूजच्या वतीनं या ठिकाणी अकलूज प्रांत कार्यालयामध्ये प्रांतांना या ठिकाणी धर्मांतर असेल किंवा लव जिहाद कायदा असेल याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रांत कार्यालयामध्ये हिंदू समाजांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. स्वराज्यसाठी सुधीर पवार, अकलूज.